तर कसे आहात सर्वजण? खूप सगळे मजेत असाल. तर आत्ता वाजले 4 आणि मी तसं तर सकाळीच ब्लॉग चालू करणार होते, पण म्हटलं आता 4 वाजताच ब्लॉग चालू करा. कारण आत्ता मामा मामी सगळं येणार आहे. म्हणजे मामीला जाऊन 3 महिने झालेत आणि आमच्या बाळाला पण, म्हणजे आमच्या मामीच्या बाळाला पण 4था महिना चालू झाला आहे. सो ती येणार आहे आज. तर मग तयारी वगैरे करायची आहे. बाकी फुलं वगैरे भैया सर्व घेऊन आला आहे आणि त्यानंतर आता तयारीसाठी मी भैया आम्ही सगळे जाणार आहोत. तर मावशी पण आली आहे आमची. तर सगळ्यात लास्टची म्हणजे 4 नंबरची, म्हणजे तसं मला 3 मावशात माझी मम्मी पकडून 4 जणी आहेत. सो 3 नंबरची मावशी आली आहे ती पण. आणि त्यानंतर ती स्वयंपाक वगैरे करेल, बाकी जे काय तयारी असेल ते करेल. आणि भैया बाकी आमची चिल्लर पार्टी आहेच. तर आम्ही सर्वजण मिळून तयारी करूयात आणि पाहूयात आज कसा ब्लॉग होता आहे. सो चलो स्टे ट्यून. कसे भैया नको हात लावू नको तोंडा. शंभू ही चिल्लर पार्टी, ही एक आणि हा एक. सगळेजण आम्ही तयारी करणार आहोत. हा ना शंभू? आवरायचं शंभू? ए शंभू कसं पकडायला पहिले मी आवरून घेते, त्यानंतर शंभूच आवरते आणि बाकी तयारी करूयात आपण. तर मी आवरून घेतलं आणि मी एकटीच गेलेले होते, कारण शंभूला घेऊन नव्हते गेले. मम्मी होती घरीच आणि ती म्हणली की त्याला जर घेऊन गेले तर तो तिथं काही करूनच द्यायचा नाही. आणि आमच्यापाशी खूप वेळ कमी होता, कारण मामानं फोन केलेला आम्ही 1 तासातच येतोय. सो म्हणलं आता पटकन तयारी तर करायची होती, फक्त आता भैयाची वाट बघत होतो. तर तो फुलं वगैरे आणाय गेलेला, तर तो घेऊन आला की मग आम्ही लगेच तयारीला लागणार होतो. तर तो येईपर्यंत इथं मावशीनं मामाच्या लग्नाची कॅसेट लावलेली, तर ती पाहत बसलेलो आम्ही. आणि त्यानंतर मावशी सोहम अनुली आम्ही सगळे मस्त मज्जा वगैरे केली आम्ही. त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि आता बघा तुम्हाला दिसलंच यामध्ये आम्ही कशी तयारी करतोय. आलाय फुलं फुलं आणली. फुलं हे घेऊन आलास? कोंगड्या आहेत वाटतं. ठीक आहे. मामा म्हणतो आता मला फुग्याचे 2 पाकिट पाहिजे होते, ते इथं टाकाय असं घरात. इथंच करायचं मला ह्या रूममध्ये. हे लाव इथं लाव. 4 वाजता किती वेळ आले फुगे? हे म्हणला 15 मिनिटात येणार आहे. मग म्हणला निघणार आहेत 15 मिनिटात. मला वाटलं येणार म्हणलं. फायनली आवरले मी आणि त्यानंतर आता आवरते रांगोळ वगैरे खूप गडबड आहे आमच्याकडे. फक्त 1 तास वाटत ते निघले, आवडते थोडंफार राहिले आणि बाकीचं बऱ्यापैकी झालं. सो भैया आतमध्ये फुगे वगैरे लावतो. चला बघू. दमानी पडशील. तर पूर्ण तयारी झालेली आहे. आता येतीलच ते थोड्या वेळामध्ये आणि त्यानंतर मम्मी आणि शंभू पण येतील लगेच. तर शंभू पण उठलेला होता झोपेतून, तर तिला म्हणलं की घेऊन ये. आणि त्यानंतर इथं थोडा लाईटचा प्रॉब्लेम असतो, सो ती पण तयारी आम्ही आधीच करून ठेवलेली होती. म्हणजे ते मेणबत्त्या असतात ना, त्या अर्ध्या कट केलेल्या
आणि त्या फुलांवरती लावत होते, म्हणजे साईडनं जे फुलं काढत रांगोळीनं मी त्यावरती. तर पण असं झालेलं की ते ना खूप लवकर आलेले, अंधार वगैरे पडला नाही, पण आम्ही म्हणजे तयारी सोय करून ठेवलेली. नंतर अंधार वगैरे झाला, मग ऐन टाईमाला काय करायचं, सो त्यासाठी असं केलेलं. तर आता तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये पुढे. आणि हे बघा इथं सर्व तयारी झालेली, मावशीनं पाणी फुलं सर्व ठेवलंय. आणि फुलांचे बुडं म्हटलं वेस्ट जातील म्हणून त्यामुळे आम्ही ते फर्स्टला टाकलेले. हा फॅन लावला होता. तर हे सगळेजण आलेले होते आणि कियान पण म्हणजे आलेला. तर कियानचे पायाचे ठसे उमटत आहेत. आता इथे परीचे पण उमटत आहेत. तर बरेच जण म्हणतील आता फक्त कियानचं वेलकम केलं आहे, परीचं नाही केलं, तर परीचे का उमटतील. पण पहिले कसं झालेलं, परीच्या टायमिंगला कोणच नव्हतं त्यांचं वेलकम करण्यासाठी. सो मग लक्ष्मीचे पण पावलं पाहिजे होते असं आजी म्हणलेली. सो मग तिचे पण लगेच पाय उमटलेले त्यावरती. तर वरती परीचे घेतले आणि त्यानंतर आधीच घेतले होते कियानचे खाली. तर इथे काय झालेलं, आता रिबीन लावलेली आहे आम्ही, आता त्याला कट करतायत. तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की रिबीन का कट करताय, म्हणजे इथं काय उद्घाटन वगैरे आहे का. तर तसं नाही आहे. आता मामानं नवीन घर बांधलं आहे त्यामुळे आम्ही रिबीन बांधलेली. तर त्याच्या हातानं म्हणजे घरात प्रवेश फर्स्ट टाईम होत आहे त्याचा, त्यामुळे तसं केलेलं आम्ही. पण ते पण काहीतरी जरा वेगळं झालेलं, सो आम्ही तसंच ठेवलं. आता व्हिडिओमध्ये पण मी तसंच ठेवलेलं. तर कियाना आलता पण खूप रडत होता, तर त्याला ठेवलेलं. आणि त्याला बघून शंभू रडायलेला. तर थोडा वेळ मामीनं घेतलं त्याला, त्यानंतर तो शांत बसलेला आणि त्याच्याच साईडला मग लगेच मी शंभूला टाकलेलं. तर दोघं एकमेकाकडे बघत होते, पण मी शंभूची क्लिप काही घेतलेली नाही. तर ती क्लिप भेटलीच नाही मला म्हणजे व्हिडिओमध्ये. जर असेल तर मी नक्कीच पुढं वगैरे टाकल मी ती. तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.